नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी. तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आता नुकतीच संक्रांत झाली आहे, रथसप्तमी येते, त्यामुळे भरपूर तिळगुळ सगळ्यांच्या खाण्यात येतोय. आणि मग अचानक उष्णता वाढणं, वारंवार तोंड येणं, काहींना अगदी गळू होण्या इतपत अशी उष्णता वाढताना दिसते. काही जणांना दरवर्षी उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर हीटमध्ये वारंवार तोंड येणं, म्हणजे बोली भाषेत आपण ज्याला म्हणतो त्याला माउथ अल्सर, किंवा गालात, जिभेला, ओठांच्या आतल्या भागाला फोड येणं, कधी कधी रक्तही येणं, इतकी उष्णता वाढलेली दिसते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पुन्हा पुन्हा तोंड येऊ नये, म्हणजेच मुखपाक ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणलंय ते होऊ नये, ह्यासाठीच्या 10 सोप्या टिप्स. याला आयुर्वेदामध्ये मुखपाक असं म्हणलंय. शब्दातच आहे. पित्त दोषामुळे होणारा हा आजार आहे. खूप शरीरात उष्णता जास्त वाढली त्यामुळे हे होऊ शकतं. खूप उष्ण तीक्ष्ण खाण्यात आलं, म्हणजे तेलकट, चमचमीत, जळजळीत, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने होऊ शकतं. उष्ण गुणाचे पदार्थ खाल्ल्याने हे होऊ शकतं. जर तुमचं पोट साफ नीट होत नसेल, वारंवार कॉन्स्टिपेशन होत असेल, तरीही पुन्हा पुन्हा तोंड येणं हे लक्षण दिसू शकतं. त्यामुळे ते दुरुस्त व्हायला पाहिजे. खूप जास्त जागरण झालं तर डोळ्यांवर जसा परिणाम होतो तसंच पुन्हा पुन्हा तोंड येणं हे पण दिसू शकतं. म्हणजे मुळातला जो रात्रीचा पित्त काळ आहे, रात्री 10 ते 2 ह्या काळामध्ये खूप तिखट मसालेदार पदार्थ खाल्ले किंवा जागरण झालं तर पुन्हा पुन्हा तोंड येणं हेही दिसू शकतं. काही वेळा व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे पण हे होऊ शकतं. एस्पेशली व्हिटॅमिन B12 जर कमी असेल, वारंवार जिभेला चरे येणं, गालात किंवा ओठांच्या आतल्या भागाला फोड येणं हेही दिसू शकतं. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या कारणांचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार चिकित्सा करावी लागते. सर्वात महत्वाची चिकित्सा, निम्मी चिकित्सा ही हेतू टाळणं, ती कारणं टाळणं हीच असते. पण बघूयात 10 सोप्या टिप्स ज्याच्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा तोंड येणं टाळू शकता आणि आल्यानंतर हे सोपे उपाय केले तर पटकन तुम्हाला उपशय मिळेल. टिप नंबर 1, आपल्याला उष्ण गुणधर्माचे पदार्थ टाळायचे. त्याच्यामध्ये तीळ, गूळ, बाजरी, खूप जास्त प्रमाणात मेथी दाणे, अहळी, डिंक, पपई हे जे पदार्थ आहेत जे गुणांनी उष्ण आहेत, अननस, फणस हे टाळायचे. त्याचबरोबर अक्रोड, बदाम, पिस्ते, काजू ही जी ड्रायफ्रुट्स आहेत ती पण गुणांनी उष्ण आहेत, त्यामुळे ती खाणं टाळायचंय. अर्थात हिरवी मिरची, लाल मिरची किंवा गरम मसाला, खडे मसाले, दालचिनी, लवंग हे मसाल्याचे पदार्थ आता टाळायचे. टिप नंबर 2, आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ द्यायचं नाही, म्हणजे मलावरोध. आपल्याला व्यवस्थित पोट साफ राहावं ह्यासाठी रोज रात्री तुम्ही एक चमचाभर सब्जा बी पाण्यात भिजवून घेऊ शकता आणि ते वाटीतलं पाणी आणि त्या सब्जा बी एकत्र सकाळी घेऊ शकता किंवा उलट संध्याकाळी भिजवून रात्री झोपताना घेऊ शकता. अगदी नाही तर बाटलीभर पाण्यामध्ये चमचाभर सब्जा बी घातला आणि दिवसभर ते पाणी पित राहिलं तरीही चालेल. यातून रक्तातली उष्णता कमी होते, पोटही साफ राहतं आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा तोंड येत नाही. तुळस बीचाही वापर करता येऊ शकतो. टिप नंबर 3, दररोज नियमित सुकामेवा भिजवून खाऊ शकता. पण मी मघाशी म्हणल्याप्रमाणे काजू, पिस्ता, अक्रोड, बदाम नकोय, तर सुकं अंजीर 1 चकती आणि एक 8 ते 10 काळ्या मनुका अर्धी वाटी पाण्यात भिजत घालायचं. रात्री सकाळी उठल्यानंतर पहिलं मील म्हणून दात घासल्यानंतर ते भिजवलेले सुकं अंजीर आणि काळ्या मनुका चावून खायच्यात आणि ते पाणीही प्यायचे. याच्याने तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतील, म्हणजे व्हिटॅमिन डेफिशियन्सी ही कमी होईल, पित्त मुळात कमी होईल, उष्णता कमी होईल, पोट साफ राहील आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा तोंड येणार नाही. टिप नंबर 4, जागरण पूर्णपणे टाळायचंय. विशेषतः पित्त काळात, म्हणजे रात्री 10 ते 2 ह्या काळातलं जागरण नक्की त्रास देईल. त्यामुळे ज्यांना वारंवार तोंड येतं त्यांनी वेळेत झोपणं आणि सूर्योदयाला वेळेत उठणं एवढं जरी केलं तरी ही टेंडन्सी कमी व्हायला मदत होते. टिप नंबर 5, आता तोंड आलंच आहे, तिथं फोड आलाय किंवा ब्लिडिंग होतंय, तर अशा वेळेस काय करायचं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे लावायला लेप सांगितलाय गोघृत. सर्वात उत्तम म्हणजे गाईचं तूप. पण नुसतं तूप लावण्याऐवजी त्याच्यामध्ये जर तुम्ही किंचित ज्येष्ठमधाचं चूर्ण घालून लावलं तर हिलिंग फास्ट होतं. त्याचप्रमाणे यष्टीमधू सिद्धघृत, यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठमधाचा पर्यायी नावे संस्कृतमध्ये, तर यष्टीघृत किंवा यष्टीमधुघृत या नावाने मिळतं. ते तुम्ही तिथं लावू शकता, लोकल ऍप्लिकेशन. त्याच्याने पटकन हिलिंग होतं. जर किंचित इन्फेक्टिव्ह वाटत असेल तर थोडंसं किंचित हळद आणि तूप असं लावायलाही हरकत नाही. टिप नंबर 6, आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये वाग्भटाचार्यांनी कवल आणि गंडूश याचा उल्लेख केलाय.
याविषयी डिटेल व्हिडिओ आधी केलाय, तो जरूर बघा. पण गंडूश म्हणजे ज्याला आजकालच्या भाषेत ऑइल पुलिंग म्हणतात, ते म्हणजे दूध किंवा तेल किंवा पाण्यात तेल घालून, पाण्यात तूप घालून हे तोंडात धरायचं, थोडा वेळ खुळखुळवायचं आणि मग थुंकून टाकायचं. कवलं म्हणजे ते धरून ठेवायचं जास्त प्रमाणात घेऊन. तर गंडूश करताना तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेलाचाही वापर करू शकता किंवा थोडं पाणी त्याच्यात किंचित गाईचं तूप असं तुम्ही कोमट करून ते घेऊ शकता. खुळखुळवायचं आणि थुंकून टाकायचंय. किंवा साधं आपलं गाईचं दूध तापवून थंड केलेलं असू दे, ते थोडा वेळ तोंडात धरून ते खुळखुळवायचंय आणि मग थुंकून टाकायचंय. त्याच्याने पण हिलिंग फास्ट होतं. टिप नंबर 7, इरीमेदाती तेल या नावाचं तेल मिळतं. अगदी सहज आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळतं. ते लोकली अप्लाय पण करता येतं किंवा दररोज ज्यांना वारंवार हा त्रास होतो यांनी दररोज अर्धा ते 1 चमचा इरीमेदाती तेल अर्धा कप पाण्यामध्ये किंवा अर्धी वाटी पाण्यामध्ये घ्यायचं, कोमट पाण्यामध्ये, आणि त्याच्याने गंडूश करायचंय. ह्याच्याने ही टेंडन्सी पण जाते आणि हिलिंग फास्ट होतं. टिप नंबर 8, गुलकंद हा थंडावा देणारा असतो. त्यातही विशेष प्रवाळयुक्त गुलकंद तुम्ही दररोज घेऊ शकता. अर्धा ते 1 चमचा नुसता गुलकंद खाऊ शकता किंवा थोडंसं तापवून थंड केलेलं दूध अर्धा कप आणि त्याच्यामध्ये गुलकंद घालून असं रोज रात्री घेतलं तरी रक्तातली उष्णता कमी होते, पोटही साफ राहतं, पित्त कमी राहतं आणि तोंड येणं परत टाळलं जातं. हील व्हायला मदत होते. प्रवाळयुक्त गुलकंद मिळाला तर फारच उत्तम, पण साध्या गुलकंदानेही फायदा होतो. आणि अगदीच हवं असेल तर साध्या गुलकंदामध्ये चमचाभर गुलकंदाला अगदी चिमूटभर प्रवाळ पिष्टी ऍड करता येते, जी आयुर्वेदिक वैद्यांकडे किंवा तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. त्याच्याने आतून थंडावा मिळतो आणि पुन्हा पुन्हा तोंड येण्याचा त्रास टाळता येतो. टिप नंबर 9, धणे जिऱ्याचं पाणी घेता येऊ शकतं. म्हणजेच रक्तातली उष्णता कमी करायची असेल, लघवी वाटे ती बाहेर जायला हवी असेल, तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून 1 चमचा धणे, पिवळे धणे अख्खे, आणि अर्धा ते 1 चमचा जिरं किंचित ठेचून घ्यायचं. 2 ग्लास पाण्यात घालून त्याचा आटवून 1 ग्लास उरवायचं आणि हा काढा गाळून हळूहळू घेऊ शकता, त्याच्यात किंचित खडीसाखर घालून. खडीसाखर ही थंडावा देणारी आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळेस तुम्ही रात्री भिजत घातलेत धणे जिरे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते आटवायचंय, तो काढा गाळून घ्यायचा आहे, त्याच्यात खडीसाखर घालून त्याचं जर तुम्ही सेवन केलं तरी रक्तातली उष्णता कमी होते, पोट साफ राहतं, लघवी साफ राहते, त्या मार्गाने क्षार निघून जातात आणि उष्णता कमी होऊन हा होणारा वारंवार जो त्रास होतोय तो टाळता येतो. आणि टिप नंबर 10, त्रिफळाचा वापर करता येऊ शकतो. आवळा, हिरडा, बेहडा या 3 फळांना मिळून एकत्र त्रिफळा म्हणलं जातं. याचं चूर्ण मिळतं, त्याचा काढा करता येतो. वेगवेगळ्या मार्गाने त्रिफळाचा वापर करता येतो. त्रिफळा चूर्ण हे व्रणशोधन, व्रणरोपक सांगितलंय. त्यामुळे जर 1 चमचाभर त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्याबरोबर घेतलं तरीही कॉन्स्टिपेशनचा त्रास टाळता येऊ शकतो. किंवा त्रिफळा वटी मिळते आजकाल, त्याचाही वापर करता येऊ शकतो. किंवा त्रिफळाचा काढा तयार करता येतो. म्हणजे रात्री चमचाभर त्रिफळा चूर्ण 1 ग्लासभर पाण्यात भिजत घालायचं, सकाळी थोडंसं उकळायचं, आटवायचं, गाळून घ्यायचं आणि त्या काढ्याने गंडूश करता येतं किंवा तिथली जखम स्वच्छ करता येते. या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने त्रिफळाचा वापर करून तोंड येण्याचा त्रास टाळता येऊ शकतो. हे 10 सोपे उपाय जरूर घरी करून बघा. पण तरीही जर वारंवार त्रास होत असेल तर एखाद्या योग्य वैद्याचा सल्ला घ्या. केवळ व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट आपल्या इथे ओव्हर द काउंटर मिळते म्हणून मी घेतलं असं परस्पर करण्याऐवजी योग्य वैद्याचा सल्ला घ्या. स्वर्णगैरिकासारखं औषध आहे की जे तुपातून लावलं असताना एका दिवसात हे अल्सर्स हील व्हायला लागतात, पण ते योग्य वैद्यांनीच द्यायला हवं. औषध आहेत ती, त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीनेच वापर व्हायला हवा. पण व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट घेणं आणि हे 10 उपाय करणं याच्याने हा त्रास नक्की टाळता येऊ शकतो. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.